विभाग स्तरावर तरी अशा प्रकारच्या मुलींसाठीच्या अनुरक्षण गृहाची योजना सरकारने केली पाहिजे अशी मी मागणी करतो. हा, सन्माननीय सदस्य सचिन भाऊ अहिर. सभापती महोदय धन्यवाद. पुरवणी मागण्याच्या बाबतीतली चर्चा करत ऑनलाईन खरं तर जसं खडसे साहेब बोलल्याप्रमाणे बोला ना, ते ऑनलाईन राहतील. त्यांचं संपल्यावर किती वेळ आहे? आता ऑनलाईन करतो मी. किती वेळ आहे? 7:15 पर्यंत. हा, 7:15 तुम्ही तेवढ्या वेळात संपवणार असेल तर मी बसतो, तुम्ही करा, मग मी बोलतो. तुम्ही इकडे बोला. मग त्यापेक्षा संपवा ना आपण. नाही बोला ना तुम्ही, अजून 7 मिनिटं आहेत तुम्हाला. सभापती महोदय धन्यवाद. सभापती महोदय, अगोदर खडसे साहेब बोललेत म्हणून मी पुनरुच्चार करणार नाही काही गोष्टीचा, पण एक गोष्ट नक्की आहे की दरवेळी पुरवणी मागणीची व्याख्या ही आता ॲक्च्युअल बजेटमध्येच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी अपेक्षा अशी असते की जसं सर्वसाधारण बजेटमध्ये चर्चा व्हावी तशी विभागनिहाय चर्चा होऊन मंत्री महोदयांनी त्याची नोटिंग करून किमान त्या बजेटमध्ये नाही तर येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये काहीतरी त्याचं अंतर्भूत केलं पाहिजे. परंतु आता एक नवीन प्रथा चालू झालेली आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये 90 कोटी, 72 कोटी, 70 कोटी एवढे बजेट प्रोव्हिजन करण्याचं काम करतात. आणि या सरकारच्या 1 वर्षाची वर्षपूर्तीमध्ये तर असं ब्रँडिंग झालेलं आहे की जसं आता सर्व आता काहीच राहिलं नाही, म्हणजे सर्व अलबेल आहेत. काय हरकत नाही, प्रत्येक शासनाचा तो अधिकार आहे की त्यांनी केलेले काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. परंतु असं असलं तरी देखील अनेक मुद्दे चर्चेविना पुढे ज्यावेळी जातात त्यावेळी त्याचा सुतोवाच मला असं वाटते या बजेटच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. सभापती महोदय, आपण जेवढं काम करतोय त्याहीपेक्षा जाहिरातीमध्ये जेवढं खर्च करण्याची भूमिका आपण घेतोय त्यामागची संकल्पना ही अशी होती एका काळामध्ये की आपल्या योजना शासनाच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे किंवा प्रत्येकांपर्यंत ती योजनेची माहिती पोचली पाहिजे. परंतु हल्लीच्या काळामध्ये जाहिरातीचं स्वरूप हा दुर्दैवाने बदलत चाललेला आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने जाहिरातीवरती जो खर्च केला जातोय तो सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी जर करता आला असता तर अजून चांगल्या रीतीने काम करण्याची भूमिका घेतली गेली असेल. सभापती महोदय, आता महसूल विभागामध्ये बाब क्रमांक 41 पान क्रमांक 26 मध्ये एका बाजूला आपण डिजिटल इंडियाची घोषणा करतोय. 21व्या शतकामध्ये डिजिटलायझेशन हवं आलंच पाहिजे. आणि आज महसूल मंत्र्यांनी पण त्याचा सुतोवाच केलं की पुढच्या काळामध्ये NA असेल किंवा जे फेसलेस ज्याला आपण म्हणतो ही संकल्पना राबवण्याचं काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कोणाकडे जायची गरज लागणार नाही. ऑनलाईन ही व्यवस्था जर केली तर अनेक गोष्टी आपण त्यामध्ये अंतर्भूत करण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून त्यासाठी 500 कोटीपेक्षा जास्त डिजिटल इंडिया भू अभिलेखक आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत त्यांनी हे नकाशाचं डिजिटलायझेशन करण्याचं काम केलं. सभापती, हे अत्यंत यासाठी गरजेचं होतं की डिजिटलायझेशन झालं नाही तर ते नकाशाचे कसे फेरफार केले जातात. अनेक लक्षवेधीमध्ये तुम्हालाही पाहायला मिळाले की CRZचे नकाशेच बदली करून टाकले. मग संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण कारवाई केली तर मला असं वाटतं ते स्वागतार्ह आहे. पण ते करत असताना मुंबई शहरामध्ये पण जे गावठण आहेत, मग वेगवेगळ्या शहरामध्ये जे नवीनहून गावठण झालेले ह्याचं डिमार्केशन न झाल्यामुळे पण देखील मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण होते. आणि म्हणून हे डिजिटलायझेशन करत असताना अनेक शहरातले गावठण आहेत, मग विशेषतः कोळीवाडे आहेत, कुलाब्याचे असतील, कफपरेटचे असतील, माहीमचे असतील, आमच्या वर्णी विधानसभेचे असतील, उपनगरामध्ये असतील, कोकण विभागामध्ये पण देखील असतील, त्याचा डिमार्केशन न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गावठणाला न्याय मिळत नाही. आणि त्यातून त्यांचा जो पुनर्विकासाचा प्रश्न आहे तोही दुर्दैवाने प्रलंबित राहण्याचं काम सभापती महोदय हे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. महसूल विभागामध्येच आणि सार्वजनिक विभागामध्ये बाब क्रमांक 128 पान क्रमांक 62 यामध्ये पण देखील नाशिक फाटा ते पुणे शहरातील खेडपर्यंत उत्तम म्हणजे फ्लोटिंग कॉरिडॉरचा प्रकल्प आणि रॅम्प सेवा बसवण्यासाठी देखील काही निधीची तरतूद केलेली आहे. सभापती महोदय, गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती हा रस्ता व्हावं ही अपेक्षा आणि मागणी होती. त्या काळामध्ये देखील उद्योग विभागाने काही निधी दिली पाहिजे आणि राज्य शासनाची निधी देऊन, कारण MIDC सारखी इंडस्ट्रियलायझेशन तिकडे झाल्यामुळे मोठे कंटेनर्स, ट्रॅक्टर्स किंवा ट्रक्स तिकडे येत असताना त्या रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी कोण घेत नाही आणि म्हणून तो रस्ता प्रस्तावित करण्याचं काम केलं गेलं होतं.
परंतु त्याचप्रमाणे तळेगाव चाकण शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, पण राष्ट्रीय महामार्गाचं पण देखील टेंडर झालेलं आहे, पण राज्य सरकारचा इक्वल त्याला ग्रँट न मिळाल्यामुळे तो काम आता टेंडर्स होऊन देखील दुर्दैवाने थांबलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की याही बजेटमध्ये त्याचा अंतर्भूत करण्याचं काम जर झालं तर नॅशनल हायवेची पण देखील कामं आणि स्टेटचा जो कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे तो देखील पुढच्या काळामध्ये देता येईल. तसंच तळेगाव चाकण ते श्री क्षेत्र देऊगाव आणि खाळुंबरे म्हणून गावापर्यंत पण देखील रस्ता हा प्रलंबित आहे, तोही देखील रस्ता झाला नाही आहे. त्यामध्ये PMRDने तो रस्ता बनवायचं का राज्य सरकारने बनवायचं, म्हणजे नगरविकास खाता का PWD हा त्याच्या अंतर्गत वादामुळे तो रखडलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की या बाब क्रमांक 128 मध्ये पण देखील सार्वजनिक बांधकामाने देखील तो रस्ता अंतर्भूत करण्याचं काम सभापती महोदय करण्याची भूमिका घेतली पाहिजे. बाब क्रमांक 136 मध्ये पान क्रमांक 68 यामध्ये पण देखील विविध कारागृह इमारतील बांधकाम यासाठी पण ही रक्कम दिलेली आहे. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये आणि विशेषतः आता जे जे शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत की कारागृह आता हे मध्यम भागामध्ये राहिलेले आहे. आता मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर अर्थ रोड सारखा जेल आहे. मुंबई शहरामध्ये BPDची एवढी मोठी जमीन आहे केंद्र सरकारची, तर या शहरी भागामधून ह्याला स्थलांतर करण्याचं काम झालं तर मोठ्या प्रमाणावरती तो ताण या मुंबई शहरातल्या लोकांना पडतोय. आणि या जेल्समुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जो एरियल जो रिस्ट्रिक्शन्स आहेत तो रिस्ट्रिक्शन्स पुढच्या काळामध्ये निघता येईल. आणि मग तळोजा आता एका काळामध्ये बाहेर होता, पण तिकडेही शहरीकरण नागरीकरण वाढल्यामुळे तोही देखील मोठा समस्या या निमित्ताने निर्माण होते. आणि म्हणून हे करत असताना विविध कारागृहातली इमारती करत असताना येरवडा असेल, अर्थ रोड असेल, याहीसाठी निधी देण्याचं काम सभापती महोदय केलं पाहिजे. बाब क्रमांक 144ला विविध ठिकाणी शासकीय नागरिक रुग्णालय हे यासाठी देखील निधीची तरतूद केलेली आहे. पोद्दार हॉस्पिटल म्हणून घेऊन या वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यासाठी पण देखील निधीची तरतूद केली पाहिजे. मोठा एक ICU हा ऑनलेग रहा लेगर होतो, उद्या काय 5 मिनिटात संपेल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:15 ते 11:45 या वेळेत सभागृहाची विशेष बैठक भरेल. सदर विशेष बैठकीत पुरवणी मागण्यांवर चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल.